नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टाक्ष तळकरे यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकताय आज आता ऑक्टोबर एंडिंग म्हणजे 26 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या हे जे नारळाच्या प्लॉटची जी परिस्थिती आहे, जी आपली 50,000 जी रोपं तयार केलेली आपण लास्ट टाइम, त्या रोपांची परिस्थिती आता बघू शकतो आपण। आता आपल्याकडे फक्त हे 3 पट्टे असे शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकीचा प्लॉट हा पूर्णपणे आपला रिकामा झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। त्यामध्ये खत पाण्याचं नियोजन असेल, इंजेक्शन असेल, भुंग्यांचा त्रास असेल किंवा इतर जे त्याच्यावर पडणारा मावा वगैरे करपा असेल, याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण नारळ म्हटलं तर मित्रांनो, पहिली गोष्ट आहे की जाती। नारळामध्ये आपल्याला बऱ्याच जाती आहेत, जसं की आता ग्रीन, ऑरेंज, येल्लो डार्प असेल, DTTD, बानवली, त्यानंतर प्रताप, हजारी। आता बरीच लोक ते कोलंबसच्या पण ट्रॅपमध्ये किंवा व्हिएतनाम नारळाच्या ट्रॅपमध्ये, थाई नारळाच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत। तर पहिली गोष्ट त्या फेक जाती आहेत की पण आता आपल्याकडे ज्या रेग्युलर जाती असतात त्या ग्रीन, ऑरेंज, डार्प, येल्लो डार्प, DTTD, बानवली, प्रताप, हजारी ह्या म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या थोडक्यात जाती आहेत। आता आपण जे जास्त रोपं बनवली होती किंवा आता विक्रीचा आपलं जे सपाटा चालू होता वर्षभर, तो ग्रीन डॉर्प नारळ, कारण ग्रीन डॉर्प नारळ हा कमी दिवसामध्ये कमी उंचीवर आणि जास्त पीक मिळवून देणारा असा नारळ आहे। ग्रीन म्हणजे हिरवा, डॉर्प म्हणजे बुटका, त्याच्या नावामध्येच हे सगळं आहे। आता ही जात लावल्यापासून आपल्याला ही आता 1.5 वर्षाची जर रोपं लावली तर येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्याला नारळ चालू होतात। 2-2.5 वर्षात नारळ चालू झालेले पण शेतकरी आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे 100-200 पासून ते पुढं 1000-1500 क्वांटिटीपर्यंत झाडं लावलेले शेतकरी आहेत। आणि हे झाड लावत असताना आपल्याला बेसल डोस खाली टाकून, म्हणजे बेसल डोसमध्ये आपल्याला शेणखत, निंबोळी पेंट, थायमेट फॉरेट आणि नारळ म्हटलं तर मीठ हे कंपल्सरी आहे, हे टाकायचं आहे। रोप लावायचं आहे। दुसऱ्या 8व्या दिवशी आळवणी असेल, त्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर, त्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि 1261 हे टाकायचं आहे। आता ह्युमिक ॲसिडमुळं मुळी सुटायला मदत होणार आहे, पांढरी मुळी, 1261मुळं फुटवे असतील आणि ब्ल्यू कॉपरमुळं आता पावसाच्या सीझनमध्ये किंवा अति पाणी झालं तर बुरशी होऊ नये यासाठी आपण ब्ल्यू कॉपर वापरायचं आहे। आणि त्यानंतर ही लागवड झाल्यानंतर आपण दर महिन्याला रिंग पद्धतीने याला खतं द्यायची आहेत। खतं देत असताना रिंग पद्धतीने आपल्याला DAP 10-26-26, युरिया असेल, 19-19 असेल किंवा इतर गोष्टी असतील तर ह्या आपल्याला वरचेवर रिंग पद्धतीने टाकायचे असतात 6 महिन्यापर्यंत। 15 दिवसाला कीटकनाशक, बुरशीनाशकची फवारणी करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जो त्रास असतो, एकतर हा करपा असेल तर हा करपा त्यामुळं नाहीसा होतो फवारणीमुळं। आता बघू शकतो इथं सुद्धा आपल्या इथं नारळावर करपा पडलेला आहे। त्यानंतर ह्याला जो मेन त्रास आहे तो मावा पण असतो याच्यावर, तर बुरशी आहे ती फंगस आहे। यासाठी आपण कीटकनाशक, बुरशीनाशकची जी फवारणी सांगतोय त्यामध्ये कीटकनाशकमध्ये आपण क्लोरो 50% मधलं हमला 550 जे औषध आहे ते घेऊ शकतोय। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बुरशीनाशक आहे ते 22 पावडर घ्यायची आहे, युरिया पण घ्यायचा आहे, पानाला काळोखी आणण्यासाठी महत्त्वाचे आहे। आणि सगळ्यात पुढचा जो त्रास आहे त्याला जो भुंग्याचा आहे, तर भुंग्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे भुंग्याचे ट्रॅपर मिळतात। आता बऱ्याच माझ्या शेतकऱ्यांनी ट्रॅपर लावलेले आहेत आणि त्याचा रिझल्टसुद्धा कसा आलेला आहे हे मला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे, ते सुद्धा मी वरच्यावर स्टेटसला ठेवत असतोय। जे शेतकरी व्हॉट्सअपला जॉईंट आहेत आपल्या तर ते बघत असतील। तर त्यानंतर ह्याला जे महत्त्वाचं आहे ते भुंग्यासाठी आपण प्रायमरी आपण ह्याला थायमेट फॉरेट, आता जसं की हे झाड आहे लावल्यानंतर आपण खालच्या फांदीला थायमेट फॉरेट कापडाच्या ह्याच्या धोत्राच्या फडक्यामध्ये आपण थायमेट फॉरेट बांधायचं आहे। तर इथं असं थायमेट फॉरेट बांधल्यामुळं सुद्धा भुंगा येण्यापासून रोखला जातो आणि आपल्या झाडाचं संरक्षण होतं आहे। आता दर 3 ते 4 महिन्यातनं आपल्याला ह्याला मीठ टाकायचं आहे, मिठाबरोबर आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे आणि पाण्याचं आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे। अशा पद्धतीने जे इन शॉर्ट मी तुम्हाला आता हे नियोजन दिलेलं आहे ते तुम्हाला फुल नियोजन आपल्याकडनं रोपं घेतल्यानंतर मिळत असतंय। आणि असं हे नियोजन दिल्यामुळंच आपले महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी सक्सेसफुल आहेत। आता आकड्यामध्ये किंवा क्वांटिटीमध्ये ते सांगता येणार नाहीत, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नियोजन घेऊन चांगल्या प्रकारे बाग डेव्हलप केलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला दर
3 ते 4 महिन्यातनं बेसल डोस टाकायचा आहे. त्यामध्ये मीठ महत्त्वाचं आहे. पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे आपल्याला करायचा आहे. जे ट्रॅपर लावले त्याच्यामध्ये जी वडी असते ज्याच्यामुळं भुंगा अट्रॅक्ट करतो तो वरचेवर बदलायचा आहे. थायमेट फॉरेट जे बांधलेलं आहे ते सुद्धा वरचेवर बांधून घ्यायचं आहे. परत रिपीट जुनं काढून नवीन बांधायचं आहे, कारण त्याचा जो इफेक्ट आहे, स्मेल आहे, तो संपल्यानंतर ते आपल्याला बदलावं लागतं आहे. तसंच त्या वडीचं पण आहे. तर अशा पद्धतीने हे नियोजन करत जायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्या झाडाचा बुंदा होतो, बुंदा झाल्यानंतर आपल्याला नारळ लागायला चालू होतात. आता बऱ्याच शेतकऱ्यांना 2-2.5 वर्षामध्ये नारळ लागलेले आहेत, तर बऱ्याच शेतकऱ्यांना 3-3.5 वर्षसुद्धा गेलेली आहेत. एखाद्या शेतकऱ्याला 4 वर्षसुद्धा लागू शकतात, कारण खत पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे त्यावर ते डिपेंड राहतं आहे. आणि अशा प्रकारे नियोजन करत असताना शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. आणि नवीन जर काय लागवड करायची असेल आपल्याला तर नक्कीच खाली नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही एक वेळेस संपर्क करा, नर्सरी व्हिजिट करा. नर्सरी आपली 12 महिने चालू असते, शुक्रवारी सुट्टी राहत्या, 10 ते 5 नर्सरी टायमिंग आहे. आणि येताना अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून माझी स्वतः भेट होते, माहिती मिळते, सविस्तर माहिती, सविस्तर नर्सरी पाहता येते. आणि जर येणं शक्य नसेल, कारण आता हे आपल्या ऑल महाराष्ट्राबरोबर बाहेर पण रोपं जात असतात, बऱ्याच दूरवरच्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही, तर ते तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय आणि रोपं घरपोच मिळवू शकताय. बुकिंगनंतर 2 ते 4 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला रोपं ही घरपोच येत असतात. आता महत्त्वाचा एक विषय राहतो की फळ चालू तर होतं, पण ज्यावेळेस फळाला फळगळती होत असते, म्हणजे जनरली बॉल साईज फळ ज्यावेळेस होतं आहे त्यावेळेस त्याला फळगळती होत असते. तर यासाठी आपल्याला इंजेक्शन असते. बरेच आता आपल्याला रस्त्यावर वगैरे लोक येत असतात, इंजेक्शन करायचं विचारतात, पण ते फेक इंजेक्शन करून जातात काहीतरी. तर ते तसं न करता, मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलं आहे की इंजेक्शन हे आपल्याला कीटकनाशक जे आंबला आहे ते आणि A to Z टॉनिक हे आपल्याला झाडाच्या खोडामध्ये होल करून सोडायचं असतं. आणि ते होल कापूस आणि माती किंवा शेणानं मुजवून घ्यायचं असते. तर अशा पद्धतीनं सिंपल इंजेक्शन असते, ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतो. पण इंजेक्शन हे फळ फुल जी लागलेली आहेत त्याच झाडांना करायचं आहे. कवळ्या झाडांना इंजेक्शन करून त्याचा उपयोग होत नाही, झाला तर साईड इफेक्टच होणार आहे. तर इफेक्ट येण्यासाठी ज्या झाडांना फळ फुल चालू झालेलं आहे त्यासाठी आपण इंजेक्शन करू शकतो आहे आणि अशा पद्धतीनं रिझल्ट मिळवू शकतो आहे. इंजेक्शन हे आपण वर्षातून एकदा करू शकतो आहे, गरजेनुसार 2 वेळा किंवा गरजेनुसार 2-3 वर्षातून एकदा, असं ते त्या झाडाच्या कंडिशनवर डिपेंड आहे. तर अशा पद्धतीने हे नियोजन करायचं आहे. ह्याच्यातून आपली नारळ बाग सक्सेस होत असत्या. नारळाला बागेमध्ये झाडं जरी एकरी कमी बसत असली, कारण ही लागवड जी आहे ते आता सांगायचं राहिलं आपलं सुरुवातीला 18x18 किंवा 20x20 आहे. जरी लागवड अंतर जास्त असल्यामुळे रोपांची संख्या जरी 100-125 बसत असली तरी यावर पर्याय म्हणून आपण जी इतर लागवड म्हणजे सुपारी लागवड, फणस, चिक्कू किंवा सगळ्यात भारी तैवान पिंक, सदाबहार जे पेरू आहेत त्याची लागवड करून आपण त्याच्यातून सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतोय. आणि नारळाला 300-350 नारळ ॲव्हरेज लागतात. जनरली जर आपण एकरी उत्पादन काढलं तर 5 ते 7 लाख रुपये आपल्याला एकरी कसंही उत्पादन मिळत असतंय, कमी खर्चात, कमी मेंटेनन्समध्ये आणि चांगल्या प्रकारे असं येणारं नियोजन म्हटलं तर ही नारळ शेती आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कॉल करा किंवा येऊन व्हिजिट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.